आणि त्यावेळी जाणाऱ्याने जाऊ नये. संभाजीराजेंवर तर माझं आणि देवेंद्रचं इतकं प्रेम आहे की आत्ताही मी तुमच्या माध्यमातून अपील करेन, अरे कुठे चालला तू? तरुण आहेस तू, अजून खूप तुला आयुष्य आहे. मनोज जरांगे पाटलांचं पहिलं आंदोलन मला कुणबी दाखला मिळत नाही म्हणून झालेलं आहे. पण आता सुद्धा विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता उतरण्याची तयारी केलेली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मग मलाच राजकारणात यावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ते अजून भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण तुम्हाला काय वाटतं की विधानसभेला सुद्धा हा फॅक्टर तितका प्रभावी असेल का मराठा आरक्षणाचा? शरद पवार आणि उद्धवजींनी हे क्लिअर करावं की आता जी मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे की आम्हाला कुणबी दाखला सरसकट द्या आणि ओबीसी टाका, हे तुम्हाला मान्य आहे का? हातीवर हात ठेवून सांगा की महाराष्ट्रातल्या एका नेत्याला तुम्ही बरोबर ते ठेवा नाही त्याला बांधून टाका. तो जेव्हा मोकळा असतो त्यावेळेला सत्ता नसल्यामुळे जेवढे म्हणून अनरेश निर्माण करता येईल तेवढे ते करतात. शरद पवार म्हणतात की आम्हाला विधानसभेला 225 जागा मिळतील असा आमचा अंदाज. 288 पण मिळतील काय सांगतो. उद्धव ठाकरे अडकले चक्रव्यूहात असं तुम्हाला वाटतं का? चक्रव्यूहात अडकले चक्रव्यूहात अडकले. याचं कारण मी देवेंद्रजींच्या शब्दाबाहेर महाराष्ट्रातलं राजकारण कणभरी करत नाही. देवेंद्र म्हणाले की दादा राजकारण में सारी चीज़ें दिमाग में रखकर आगे जाना ये ठीक नहीं है, लेकिन इसके पहल आप करो. मी करेन. तिथे कॅडबरी तुम्ही पहिल कशाला करेन? कॅडबरी वॉज अ ॲक्सिडेंट. मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता मी अनेक वेळेला म्हणजे कासावीस होतो की आय एम नॉट ओनली कोथरूडकर, आय एम अ फॅमिली मेंबर ऑफ कोथरूड. मला काहीच अडचण नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता आपण वेगवेगळ्या नेत्यांच्या बोलबिडूवरती मुलाखती घेतोय, जेणेकरून वेगवेगळ्या पक्षांचा विधानसभेसाठीचा प्लॅन काय आहे, लोकसभेत त्यांच्या यशा अपयशाची कारणं काय आहेत आणि त्याचबरोबर आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण कसं असेल हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि आज बोलबिडू चर्चामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सर आहेत. दादा, तुमचं स्वागत आहे बोलबिडूमध्ये. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की आता साधारणतः लोकसभेचा निकाल लागून 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ झालाय, पण अजूनही जेव्हा विधानसभेची चर्चा होतीये तेव्हा भाजपला राज्यामध्ये जो काही फटका बसला त्याची सुरुवातीला जास्त चर्चा होतीये. पण आता तुम्ही पक्षीय पातळीवरती किंवा तुमच्या वैयक्तिक पातळीवरती याचं ॲनालिसिस नक्की केलं असेल की नक्की लोकसभेला महाराष्ट्रात काय झालं, तर ते मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. सुरुवातीला तर मला असं वाटतं की जसं महाविकास आघाडीने संविधान हे बदलणार आहे 400 संख्यांची झाल्यानंतर असा एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झाला असं म्हणणार नाही, पण त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट केला. तो नॅरेटिव्ह तोडण्यामध्ये आम्ही कमी पडलो. हे जसं आहे तसं त्यांना खूप मोठं यश मिळालं आहे लोकसभेमध्ये. आणि आता विधानसभा फक्त व्हायची आणि त्यांच्या खातीच ठरवायची आहे अशा भूमिकेत त्यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला त्यातही बऱ्याच वेळेला सामान्य माणूस फसतो आहे. आणि त्या सामान्य माणसाच्या फसण्यामुळे की आता काय विधानसभेत तुमचं काही खरं नाही हो, आमचा कार्यकर्ताही थोडा बॅकफूटवर जातो आहे. त्यामुळे सुरुवातीला मला हे मांडायला पाहिजे की आमची काही बिछेड झाली. बरं. आम्हाला अजून एक 10 जागा मिळाल्या असत्या आणि त्या 10 जागा मिळाल्या असत्या म्हणजे त्या किती कमी मार्जिनने गेल्या तर धुळ्याची 5147 मताने गेली. म्हणजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये 2500 मतं तिकडची इकडे आणायची होती. 2500 प्लस 1 झालं असतं की आम्ही विजय झालो असतो. इतका कमी. आणि या धुळे लोकसभा मतदारसंघात काय झालं आपल्याला माहिती आहे की एका विधानसभा मतदारसंघामध्ये 1,98,000 पैकी समोरच्यांना महाविकासला 1,94,000 मतं पडली, आम्हाला फक्त 4,000 पडली. आमचा सगळा लीड तिथे व्हॅनिश झाला. ते एका मतदारसंघामध्ये 1,98,000 पैकी 1,94,000 मतं मिळूनही महाविकास आघाडीला आम्ही फक्त 5,147ने हरलो. बीडमध्ये तर आम्ही 6,585ने हरलो. मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये आम्ही 19,106ने हरलो. अमरावतीमध्ये 19,000. अशा 10 जागा आहेत. मी त्या सगळ्या वाचत नाहीत. आता मला असं सांगा की त्या 10 जागा आम्ही जिंकलो असतो तर आम्ही झालो असतो 27, ते झाले असते 21. फिनिश, गेम समाप्त. पण त्या 10 जागा आम्हाला नाही मिळाल्या आणि त्यांना मिळाल्या. त्यांच्या 31 जणांनी 17 जणांनी फरक कुठे पडला? काहीच पडला नाही. कारण विधानसभांमध्ये म्हणजे त्या लोकसभेमध्ये 6 विधानसभा असतात, त्याच्यामध्ये 130 विधानसभामध्ये आम्ही पुढे. बरं. आणि ते 158 मध्ये पुढे आहे. दोघांमधला फरक फक्त 28 आहे. आणि हा लोकसभेचा आहे. अनेक वेळेला लोकसभेमध्ये वेगवेगळ्या गणितांमुळे जो कॅन्डिडेट, जो नेता, जो उमेदवार
म्हणजे भविष्यातला विधानसभा उमेदवार हा थोडासा शांत राहतो. लोकसभेचा कॅन्डिडेट त्याला म्हणतो की तुझ्या निवडणुकीत मी मदत करेन की रे, माझं काम कर, हां माझं काम कर. माझं काम कर म्हणतो, शांत बस हम्म. म्हणतो, आजारी पड म्हणतो. तो विधानसभेला मात्र शांत राहणार नाही ना. आणि त्यामुळे हे 130 हे लक्षातच येत नाही की आम्ही 130 विधानसभा, असं वाटतंय की बहुतेक आम्हाला 10 विधानसभामध्ये मार्जिन आहे. आणि त्यातल्याही जवळजवळ 17 जागा अशा आहेत की ज्या जागांमध्ये सिटिंग आमदार दुसऱ्याच आहे, महाविकास आघाडीचा आहे. उदाहरणादाखल एक सांगायचं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली हातकणंगले विधानसभा, तिथे काँग्रेसचे सिटिंग आमदार आहेत राजू आवळे, आणि नुसते राजू आवळे नाही तर जयेंद्र आवळेंचे चिरंजीव, तिथे आम्ही 17,000 निवडलो, 17,000 निवडलो. त्यामुळे फार काही पिछेहाट झाली असं मला वाटत नाही. मला मान्य आहे की लोकसभेमध्ये आमच्या दोन्ही मिळून 41 होत्या, त्या सगळ्या म्हणून 17 झाल्या. 17 आणि 3 20 आणि 30 आणि 40 21-22 सीट आमच्या कमी झाल्या. ज्या मिळाल्या असत्या तर देशाचंही चित्र बदललं असतं, मला मान्य आहे. त्याला कारणं जी झाली तर आपल्याला माहिती आहे की जसं संविधान बदलणार आहे हे नॅरेशन झालं, थोडे आमचे उमेदवार फायनल व्हायला उशीर झाला हे कारण झालं. थोडासा मोदीजींना विजय व्हायला काय अडचण आहे अशा प्रकारचा एक ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांमधलं हे कारण झालं. वेगवेगळी कारणं असतील, पण मुळात पिछेहाट झाली आहे नाही. 158 जागांवर ते पुढे आहेत, 130 जागांवर आम्ही पुढे आहोत. 15चा फरक आहे आणि हा फरक आम्ही ते असं म्हणू शकतात की आम्ही फरक वाढवू. बघू, घोडा मैदान जवळ आहे. पण आता जसं मी म्हटलं की आता विधानसभा अगदी म्हणजे तोंडावर आली आहे. साधारणतः अशी पण चर्चा चालू आहे की विधानसभा लांबणीवर पडण्याची पण शक्यता आहे. ज्या काही घडामोडी घडतात त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने पण तसे संकेत दिलेत. पण आता विधानसभेसाठी भाजपचा इंडिव्हिज्युअल रोडमॅप काय ठरलेला आहे आणि कशा पद्धतीनं आता जो कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी एक निरुत्साह आलेला आहे की काय होणार आहे, काय घडणार आहे, तर त्या सगळ्या घडामोडी कशा तुम्ही म्हणजे सांभाळणार आहात विधानसभेसाठी? मुळात हा निरुत्साह पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की निवडणुका काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी लांबणार नाहीत. बरं. 26 नोव्हेंबरपर्यंत अधिकृत मुदतच आहे की हो. 26 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला नवीन विधानसभा फॉर्म करता येते. आणि त्यामुळे जर त्या हरियाणाबरोबर लावल्या असत्या तर 1 महिना आमचा कमी झाला असता. आणि त्यामुळे काही निवडणूक आयोगाने आम्हाला फेवर केलं नाही. आमचा अधिकार आहे की आमची 26 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे ना, आम्हाला कुठे हरियाणाबरोबर बसवतात. त्यांचे मंत्रिमंडळ लवकर फॉर्म झालं, त्यांचा आमदारांचा शपथही लवकर झाला. निवडणूक कधी होते, निकाल कधी लागतो ह्याच्यावर नसतं. तर तुम्हाला गव्हर्नमेंट फॉर्मेशन जे होतं त्या गव्हर्नमेंट फॉर्मेशनच्या पासून तुम्हाला 5 वर्ष कॅल्क्युलेट करायचं, ते आपली 26 नोव्हेंबर आहे. त्यामुळे काही मुळात हे जे हा परसेप्शन हे क्रिएट करणं चाललं आहे, निवडणुका यांचं जे आहे काय वाटेल ते करतात. आजपर्यंत इतिहासात झालं नाही ते होईल असं परसेप्शन क्रिएट करतायत की घटनेमध्ये अशी तरतूद आहे की तुम्हाला 6 महिने राष्ट्रपती राजवट लावून, म्हणजे 26 नोव्हेंबरनंतर 6 महिने राष्ट्रपती राजवट लावून तुम्हाला विधानसभा ब्लँक ठेवता येते, रिकामी ठेवता येते. 6 महिन्यापेक्षा नंतर तुम्हाला राष्ट्रपती राजवट लावूनही नाही करता येत. किंवा मग त्यासाठी तुम्हाला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पुन्हा नव्याने प्रस्ताव आणावा लागतो. जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की तिथे 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप पडली. पण आतापर्यंतची ही परंपरा नाही आहे. त्यामुळे आताही ती परंपरा, आताही तो खास नियम, खास फेवर होणार नाही आणि 26 नोव्हेंबरच्या आता निवडणूक होईल. क्रमांक 1. क्रमांक 2, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्ता मी मांडलेले जे ॲनालिसिस आहे ज्यात आणखीन 2-4 मुद्दे जोडले. अरे खरंच आहे, मग आपण फार मागे नाही गेलो. उदाहरणार्थ, ज्या मुंबईवर शिवसेना मोठी झाली किंवा उलटं म्हणू की ज्या कोकणावर मुंबई मोठी झाली, कोकणातला माणूस नोकरीसाठी मुंबईत आला आणि मग मुंबईत आल्यानंतर तो बाळासाहेब ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या प्रभावाखाली आला. मग त्यांना कोकणात पाठवलं गेलं आणि असा मुंबईहून पट्टा मारायचा कोकणापर्यंत शिवसेना, आवाज कुणाचा, शिवसेनेचा. या लोकसभेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना समजावतो की मुंबईमध्ये त्यांच्या सीट्स या मागच्या वेळेपेक्षा 1-1 लाखाच्या मार्जिनने कमी झाल्यात. अरविंद सावंत आत्ता मार्जिन काय आहे, आता नव्याने निवडून अनिल देसाई आता मार्जिन काय आहे, वर्षा गायकवाड आता मार्जिन काय, म्हणजे ती काँग्रेसची. त्यामुळे मुंबई शहरामध्ये टोटल मतदानामध्ये सीट्स BJPची 1 आली, शिवसेनेची 1 आली, त्यांच्या 4 आल्या, महाविकास आघाडी म्हणून 4 आल्या, 3 शिवसेनेच्या आल्या आणि 1 काँग्रेसची आली. पण मुंबईमध्ये मतदानामध्ये 2 लाखाने मतदान BJPचं जास्त आहे. पुढे गेलो, ठाणे शिवसेना, पुढे गेलो कल्याण शिवसेना, पालघर BJP, रायगड राष्ट्रवादी, रत्नागिरी BJP.
म्हणजे सगळा जो बालेकिल्ला ज्याला म्हणतो, आवाज कुणाचा वाला, तो सगळा बालेकिल्ला हा व्हॅनिश झाला. त्या डिप्रेशनमध्ये त्यांनी जायला पाहिजे, अरे आपला बेसच संपला. ज्या शिवसेनेला प्रत्येक वेळेला भांडून 23 जागा 24 जागा लोकसभेच्या घ्यायची सवय होती, त्यांना 18वर समाधान मानावं लागलं. आणि मागच्या वेळेला 18 जागा त्यांच्याकडे होत्या, त्या 18 जागांच्या ऐवजी त्यांच्या 9 जागा झाल्या. माझं थोडंसं गणित माझी तर 21 माहिती जागा 21 लढवल्या जागा त्यांनी. लढवल्या, हो. 21 जागा. हम्म. ज्या मागच्या वेळेला त्यांना 26 BJPने लढवल्या आणि 24 त्यांना लढवायला मिळाल्या. त्या 21 लढवाव्या लागल्या आणि त्यांना त्या 24 पैकी 18 मिळाल्या होत्या, हो. आणि आता 9 21 पैकी मिळाल्या. 9 मिळाल्या. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगतो की शिवसेनेने स्वतःचाच घात स्वतः करून घेतला आणि 1 जागा असणाऱ्या काँग्रेसच्या 13+1 14 करून दिल्या. हो. 4-5च्या वर कधी न गेलेल्या राष्ट्रवादीला, म्हणजे शरद पवार हो. राष्ट्रवादीला 8 करून दिल्या आणि स्वतःच्या जागामध्ये 18 पैकी 9 झाल्या. पण नव्याने फॉर्म झालेला त्यांना चॅलेंज देऊन बाहेर पडलेला एकनाथजींना 7 मिळाल्या. हे तुम्ही शिवसेना म्हणून मिळवलं काय? तुम्ही काँग्रेस मोठी करून दिली, राष्ट्रवादी स्वतःचा मात्र बेस संपवून दिला. अख्खा मुंबई ते कोकण बेल्ट तुम्ही संपवला. आता येऊ शरद पवारांकडे. पवारांचा बेल्ट पश्चिम महाराष्ट्र, इधर कुछ नाही, आने का नाही. 6 त्यांचे, 4 आमचे आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये 2 लाखाने आम्ही जास्त, 2 लाखाने जास्त. तुमचे 6च आहेत, आमच्या 4 निवडून आलेले आहेत तुमच्या सगळ्या बेल्टमध्ये. तेव्हा आम्हाला फटका बसला असेल तर तो मराठवाड्यात बसला. तो मराठवाड्यातला फटका जो आहे तो कसा भरून काढायचा याचा आम्ही विचार करू. आणि विधानसभेला जिथे आम्हाला चांगलं यश मिळालं, पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला चांगलं यश मिळालं. म्हणजे साताऱ्यासारखी जागा परंपरागत राष्ट्रवादीची आम्ही BJPच्या चिन्हावर खेचून आणली, जी आम्हाला आजपर्यंत आणता आली नव्हती. आणि त्यामुळे मागच्या वेळेला हातकणंगलेला राजू शेट्टींना पाडलं, ती हातकणंगलेची सीट आम्ही मेंटेन करण्यामध्ये यशस्वी झालो. असा सगळा पॉझिटिव्ह भाग आम्ही कार्यकर्त्यांसमोर मांडतो. तर बाबा रे काय फार बिघडलेले नाही आहे. आपल्याला मागच्या वेळेला 15 जागा कमी पडल्या, 130 + 15 145. त्यांना 158 आहेत. ते 158 - 15 ते 143 होतील. एवढी घासाघीस कधी विधानसभेत होत नाही. एक 5-10 अपक्ष येतात, ते अपक्ष कोणी मदत केली यावर पुढे राज्य बनवताना मदत करतात. त्यामुळे विधानसभेमध्ये सरकार येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही. आम्ही गाफील नाही. जे 400 जागा येणार आहेत, आपण काही फार प्रयत्न नाही केले चालेल वगैरे, हे सगळं सोडून आम्ही सगळे कामाला लागलो आहोत. आणि तो जो खोटा नॅरेटिव्ह त्यांनी निर्माण केला, त्यातही दलित समाजाला हे लक्षात आलं की ही गडबड झाली मोठी. हे मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही सर्वे करा. ज्या ज्या वस्त्यांमध्ये अँटी BJP वोटिंग झालं या कल्पनेने की हे घटना बदलते वगैरे, तिथे लोक पश्चाताप करतायत, हळहळत आहेत. विशेषतः त्यांना जेव्हा कळलं की 240 जागा BJPला मिळाल्या आणि NDA 300 झालं, ह्याच्यातून सगळ्या जगामध्ये सुद्धा रिसिव्हिंग थोडं कमी झालं. शेवटी असं आहे ना की सगळा हा व्यवहार आहे. ज्या वेळेला मोदीजी जायचे त्यावेळेला 303 + 50 353 वाले जायचे. आता 240 + सहकारी पक्ष 60 वाले जात आहेत. रिसिव्हिंगमध्ये फरक पडतो ना, निर्णयामध्ये फरक पडतो ना. आणि याचा सामान्य माणसाला अरे गडबड झाली असं नक्की वाटलं, जे विधानसभेत करेक्ट होईल. तुम्ही आता म्हणालात की पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेला चांगलं तुम्हाला यश मिळालं किंवा त्या ठिकाणी मतांची संख्या सुद्धा जास्त आहे. पण आत्ता आपण बघितलं तर अगदी म्हणजे रिसेंट बातमी अशी आहे की समरजित घाटगे आता शरद पवारांकडे चाललेले आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं सुद्धा चलबिचल अजून चालू आहे की जायचं नाही जायचं. तर असे तुम्ही साधारणतः जोडलेले नेते, साधारण सत्ता काळानंतर आलेले हे नेते आहेत तुमच्यासोबत, ते नेते सध्या भाजपला सोडून चाललेत. मग त्यांना भाजप सध्या थांबवतंय का? आणि ही जी नाराजी आहे एक अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आपली जागा जाईल याची, ही कशी भरून काढली जाणार आहे? बघा असं आहे की संघटनांमध्ये पडणारा खड्डा जो असतो ना, तो पाण्यामधल्या खड्ड्यासारखा असतो. समजून घ्या माझं उदाहरण, की पाण्यामध्ये एक जहाज आहे, ते क्रेनने उचललं तर खड्डा पडतो, पण तो विथ फ्रॅक्शन ऑफ सेकंद तो भरतो. जमिनीत पडलेला खड्डा भरायला दगडं टाका, माती टाका. संघटनांमध्ये पडलेला खड्डा हा जमिनीतला खड्डा नसतो, कोणीतरी त्याची जागा भरून काढतो. आणि त्यावेळी जाणाऱ्याने जाऊ नये. म्हणजे राजेंवर तर माझं आणि देवेंद्रचं इतकं प्रेम आहे की आत्ताही मी तुमच्या माध्यमातून अपील करेन, अरे कुठे चालला तू, तरुण आहेस तू, अजून खूप तुला आयुष्य आहे. आणि त्यामुळे परिणाम होणार नाही का? तर खरंच आहे की एक गेला माणूस तेवढ्या क्षमतेचा दुसरा माणूस मिळत नाही.
पण याचं दुःख करत बसण्यात पॉईंट नसतो. चलो आगे असं म्हणून पुढे जायचं असतं. आणि त्यामुळे अशा जाण्याचा परिणाम होणार नाही हे त्यांच्या कर्तृत्वावर मी अविश्वास दाखवल्यासारखं होईल. की ह्यांचं काय कर्तृत्व होतं. म्हणजे माझ्या बर्थडे असेपर्यंत करत होतो आम्ही. मग गेल्यानंतर हे ह्यांच्याकडे असं नाही म्हणत मी. पण आम्ही भरून काढू हे सगळं. आता लोकसभेबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा साधारणतः तुम्ही जसं म्हणालात की मराठवाड्यामध्ये तुम्हाला तसा बऱ्यापैकी फटका बसला होता की मराठवाड्यामध्ये ते अपेक्षित यश नाही मिळालं भाजपला. साधारणतः मराठा आरक्षणावरती खरं तर तिथं ज्या पद्धतीनं आंदोलन उभं राहिलं, ज्या पद्धतीनं टीका झाली भाजपवरती किंवा महायुती सरकारवरती, त्याचा परिणाम दिसला मराठवाड्यामध्ये. पण आत्ता सुद्धा विधानसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता उतरण्याची तयारी केलेली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मग मलाच राजकारणात यावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. ते अजून भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण तुम्हाला काय वाटतं की विधानसभेला सुद्धा हा फॅक्टर तितका प्रभावी असेल का मराठा आरक्षणाचा? मुळात मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा फटका बसला आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये तेवढा नाही बसला. हां, याचं कारण मराठवाडा हा निजामाच्या अंडर होता. पण निजाम राजवटीमध्ये डॉक्युमेंटेशन नीट नव्हतं. उर्वरित महाराष्ट्र जो आहे तो प्रामुख्याने ब्रिटिशांच्या अंमलाखाली होते. डॉक्युमेंटेशन चांगलं होतं. परिणामी पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंद शोधायला गेल्यानंतर कुणबी नोंद लवकर सापडली. कुणबी सर्टिफिकेट खूप मिळाली. विदर्भामध्ये कुणबी नोंद लवकर सापडली. मोठ्या प्रमाणात लोक कुणबी झाले. कोकणात झाले. मग जिथे जिथे कुणबी नोंद सापडली तिथे हा मुद्दाच नाही आहे ना की आम्ही ऑलरेडी कुणबी झालो आहोत आणि जे मराठी आहोत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुस्थितीमध्ये आहोत. उद्या आरक्षण मिळालं तर जर 8 लाखाच्या खालचं नावाचं कॅपिंग येणार आहे ना. पश्चिम महाराष्ट्रातल्या फार कमी लोकांना ही आरक्षणं मिळतील याचं कारण त्यांचं उत्पन्न ऑलरेडी 8 लाखाच्या वर असतं. पण मुद्दा कुणबीचा. त्या मानाने निजामाचं रेकॉर्ड नीट नसल्यामुळे न के बरोबर मी महसूल मंत्री होतो. न के बरोबर नोंदी मिळाल्या. मनोज जरांगे पाटलांचं पहिलं आंदोलन मला कुणबी दाखला मिळत नाही म्हणून झालेलं आहे. मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो. ते उपोषणाला बसले, निदर्शनं करायला लागले, ते मला कुणबी दाखला मिळत नाही. म्हणजे इतकी वाईट स्थिती होती. त्यानंतर सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदेंची कमिटी अपॉइंट केली. शिंदेने काम केलं. शिंदे 10 वेळा हैदराबादमध्ये गेले, नोंदी शोधल्या. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून मराठवाड्यामध्ये काही हजार नोंदी सापडल्या, आत्ता सापडल्या. पण एक नोंद सापडते, त्या नोंदीच्या बरोबरीने 300 नवीन सर्टिफिकेट निर्माण होतात. म्हणजे चंद्रकांत पाटलांना मिळाली एक कुणबी दाखला. तर त्याच्या पुतण्याला मिळतो, मग त्याच्या मुलाला मिळतो. असं करत करत साधारणतः ती एक नोंद नसते, तिला 300ने त्याला गेल्या बाजार 100ने तर मल्टिप्लाय करावं लागतं. याचा अर्थ काही लाख जणांना लाभ झाला थोडेसे प्रयत्न केल्यानंतर. आजपर्यंत हे कुणबी दाखले न मिळाल्यामुळे कुणबी म्हणून ओबीसी म्हणून जे बेनिफिट मिळायचे ते उर्वरित महाराष्ट्राच्या मनाने मराठवाड्यातल्या मराठ्याने कमी मिळाले. त्यातून मराठवाड्यामध्ये जास्त अनरेस्ट आहे. आता आम्हाला लोकांना हे समजावून सांगावं लागेल की ह्या कुणबी नोंदी शोधूयाच ना. त्या कुणबी नोंदींचं जे मल्टिपल सर्टिफिकेट होतं ते होऊ देऊयाच ना. कारण तुम्ही जो सगळे सोयऱ्यांचा कायदा म्हणताय, सगळे सोयऱ्यांचं नोटिफिकेशन म्हणताय, ते तुम्हीच ड्राफ्ट करून दिलेलं आहे. त्या सगळे सोयऱ्यांच्या नोटिफिकेशनमध्ये मातृसत्ताक नाही आहे, पितृसत्ताकच आहे. कारण मातृसत्ताक असूच शकत नाही. 2017ला देवेंजीने एक कायदा केला, त्याला म्हटलं रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही. म्हणजे काय, तर मला समजा व्हेरिफिकेशन मिळालं तर मुलाला करायची आवश्यकता नाही. इट्स डीम, गृहीत आहे. जवळजवळ तो कायदा आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना याच्यात फरक नाही. फरक असेल तर मनोज जरांगेचं म्हणणं असं आहे की तो आईकडून पण कास्ट यावी, त्याची प्रोव्हिजनच आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि वेगळ्या सुप्रीम कोर्टातल्या निर्णयामध्ये नाही आहे. मग आपल्याला समजावून सांगायला लागेल की मिळेल त्याला कुणबी मिळेल, नाही कुणबी मिळेल त्याला SC-BC मिळेल. नाही तर टिकेल की नाही, अरे टिकवून आपण. ते 17ला दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळलं जात असताना हायकोर्टात टिकवलं होतं देवेंजींनी. सुप्रीम कोर्टात टिकवलं होतं 1 वर्ष. ते नव्हतं येऊ दिला. त्या दरम्यान हजारो नाही, काही लाख मुलांची ॲडमिशन झाली, काही हजार नोकऱ्या झाल्यात आणि त्या आता मागे जाऊन कॅन्सल नाही करता येत. त्यामुळे ते तर त्यांना बेनिफिटच झाला. हे देवेंजींचे आभार मानले पाहिजेत अनेक कारणाने. त्याच्यामध्ये जसं यांना टिकवता आला नाही, देवेंजीने टिकवला, तर टिकवण्याच्या काळामध्ये हजारो जणांच्या नोकऱ्या झाल्या आणि लाखो लोकांच्या ॲडमिशन झाल्या.
त्या व्हॅनिश नाही करता येत, ते मागे जाता येत नाहीत. तर त्या देवेंजींच्या कायद्यामुळे टिकल्या. सुप्रीम कोर्टात त्यांना कायदा टिकवता आला नाही. कायदा फेटाळताना जी ऑब्झर्वेशन न्यायालयाने लिहिली ती लक्षात घेऊन SCBC झाला आणि त्यामुळे ते आत्ताचं SCBC हे फेटाळला जाणार नाही याबद्दल मी ठाम आहे. आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्याने समजून सांगायला की तुम्हाला कुणबी दाखला मिळाला तर कोणाच्या पोटात दुखतंय. OBCचंही म्हणणं नाही की कुणबी दाखला मिळणाऱ्यांना, कुणबी नोंद सापडणाऱ्यांना कुणबी दाखला देऊ नका. त्यांचं म्हणणं आहे की नोंद ज्यांची सापडणार त्यांना दाखला द्या. त्यांचं म्हणणं आहे असं एवढंच आहे की सरसकट मराठ्यानं कुणबी करता येणार. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की सगळे सोयऱ्याची व्याख्या मान्य आहे, पण ती पितृसत्ताक असली पाहिजे, जी ऑलरेडी 2017 काही आहे. प्लस देवेंजींचे आभार मराठा समाजाने मानले पाहिजेत. किंवा आभार मानणं शब्द चुकीचा होईल. ते देवेंजीचं कर्तव्य होतं, पण ते देवेंजीचं कर्तव्य इतर आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी ते कर्तव्य पार नाही पडलं, पण देवेंजी पार पडलं. रिझर्वेशन आणि सुविधा हे असं एकत्र होतं. तुम्हाला रिझर्वेशन आहे का तर तुम्हाला हॉस्टेल मिळणार, तुम्हाला रिझर्वेशन आहे का तुमची निम्मी फी माफ होणार. देवेंजीने हे वेगळं केलं, रिझर्वेशन आणि सुविधा वेगळ्या केल्या. हे इतिहासात पहिल्यांदा झालं. रिझर्वेशन नाही आहे तरी तुम्हाला हॉस्टेल आहे, रिझर्वेशन नाही आहे तरी तुमची फी निम्मी फी भरली जाणार. असं रिझर्वेशन नाही आहे तरी तुम्हाला विनाव्याज कर्ज मिळणार. रिझर्वेशन नाही आहे ना, सारथीमधून तुम्हाला MPSC UPSC उपशिक्षण मिळणार. रिझर्वेशन मिळेल तेव्हा मिळेल, तोपर्यंत रिझर्वेशन नाही आहे तरीही रिझर्वेशनवाले रिझर्वेशन सोडून सगळे बेनिफिट मी तुम्हाला देणार. हे देवेंजींनी केलं, इतिहासात कोणाला करता आलं. परिणामी त्या मराठा समाजातल्या तरुण किंवा तरुणीला काय मिळत नाही आहे, फक्त आणि फक्त नोकरीतलं आरक्षण मिळत नाही आहे. जे SCBCने मिळालेलं आहे. बाकी सगळं मिळतं जे OBCने मिळतं. कुणबी काय व्हायचं तुम्हाला तर तुम्हाला OBCत जायचं, जे OBCला ते मराठ्यांना, अशी देवेंजीने घोषणा दिली. आणि एक गोष्ट की मला थोडं जास्त सुद्धा हे जे OBCला ते मराठ्यांना दिली. आज OBCमध्ये काय होतं, निम्मी फी, ती निम्मी फी मराठ्यांची करून टाकली. OBCनं काय हॉस्टेल मराठ्यांचं करून टाकलं. OBCनं काय होतं तर विदाऊट इंटरेस्ट कर्ज मराठ्यांकडून. 1,00,000 अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये कर्ज घेणारी संख्या 1,00,000 क्रॉस झाली. आता नरेंद्र पाटील त्याचे गावोगाव फंक्शन करतोय. आणि त्यामुळे हे मराठवाड्यातल्या मराठ्याला समजून सांगायला पाहिजे की अरे तुला कुणबी दाखला मिळावा याच्यासाठी कोणाचा विरोध आहे, नोंद तर सापडली पाहिजे बाबा. त्याचा दोष जात असेल तर निजामाला जातो. आणि मग ते निजामावर मात केली एकनाथ शिंदेनी. निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी आपण केली. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 58 का 59 मराठवाड्यापर्यंत इन ऑल फिगर मोठी आहे. 67 पासून 67ला प्रामुख्याने OBC कुणबी OBCमध्ये वगैरे 67 पासून सुरू झालं. तेव्हापासून तर काही लाख नोंदी सापडल्या. पण चला मराठवाड्यापुरता माझ्या बाजूने 56 का 57,000 नोंदी सापडल्या. मल्टिप्लाय 10 तर करा बाबा. असा लोकांना मिळाल्या. बाकीच्यांचे शोधू. तोपर्यंत SCBC. आणि मग SCBCमध्ये ज्यांना आरक्षण मिळणार नाही त्यांना OBCत जाऊन पण नाही मिळणार ना, की म्हणून SCBCत मिळेल, कारण प्युअरली 10% आहे. तिथे तर 19% 382 जातीमध्ये तुम्ही अजून एक जाणार. हे आता विधानसभेच्या पर्यंत आम्हाला पहिला आमच्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. बॅकफूट जाऊ नका. तुम्ही तोंड लपवण्यासारखी काही स्थिती नाही आहे. जे देवेंद्रजींना देता येणं शक्य आहे, आता एकनाथजींना देणं शक्य आहे, ते सगळं त्यांनी दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही तोंड लपवण्याचं कारण नाही, तुम्ही ठामपणे जायला पाहिजे. तरी सुद्धा आता ज्या विरोधकांचं ज्या पद्धतीनं म्हणणं, म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा अगदी राहुल गांधींपर्यंत, की या सगळ्या गोष्टींमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही ते केंद्राकडूनच तुम्हाला मिळू शकतं. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार होतं, अशी बरीच वर्ष गेली, तुम्ही नाही केलं. आणि तुम्ही केंद्राकडे चेंडू फेकू नका. केंद्राने तर 10% आर्थिक मागास आरक्षण केलं, जे खरं म्हणजे मराठा समाजातल्या प्रश्नांचं खरं उत्तर आहे. 8.5% 3 वर्ष सलग मिळत होतं आर्थिक मागासामध्ये आरक्षण प्युअरली मराठ्यांना. कारण आर्थिक मागासाच्या आरक्षणाची 30% असते की ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना मिळत नाही. त्यामुळे सगळे गेले जातीच्या आरक्षणामध्ये. 3च जाती उरल्या, एकूण 21 उरल्या, पण 3 मोठ्या जाती उरल्या: मराठा, ब्राह्मण, लिंगायत. ब्राह्मण लिंगायत हा नॉर्मली 8 लाखापेक्षा वरचा असतो. मग गरीब मराठ्यालाच सगळ्या मिळाल्या. 8.5%, 9%, 8.5%, 9%, 8.5%, 9%. आता त्या 30% प्रमाणे तुम्हाला SCBC मिळालं जातीचं आरक्षण. तुम्ही एलिजिबल नाही असं झालं. तर त्या कोणाला गेल्या काढून बघा. त्या ब्राह्मणांना नाही गेल्या, त्या लिंगायतांना नाही गेल्या, त्या मराठ्यांना नाहीच मिळणार, कारण कायदा आहे. त्या कोणाला गेल्या ते बघा. आणि मग जसं लक्षात येईल की आपण काय मागतो त्याचे परिणाम आपल्याला कळतं का. त्यामुळे
मोदीजींनी सगळ्या देशाचं भलं करून टाकलं. 10% आर्थिक मागासचं रिझर्वेशन केलं. त्याच्यामध्ये जातीचं आरक्षण न मिळाले सगळे बसत होते. इथे मराठा बसत असतील, तिकडे गुजर बसत असतील, तिकडे जाट बसत असतील. तिथलं स्टॅटिस्टिक मला माहीत नाही. तिथेही बसत असतील 8.5-9% जाट, 8.5-9% गुजर. म्हणून तिथली आंदोलन शांत झाली. तिथली आंदोलन कुठे चाललं शांत झाली. कारण त्यांना लक्षात आलं की हा एक चांगला केक आपल्याला मिळाला की ज्याच्यामध्ये फक्त आपणच आहोत. इकडे आपण ओबीसीत गेलो ना तर 382 मध्ये आपण स्पर्धा जाऊ. आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धवजींनी हे क्लिअर करावं की आता जी मागणी मनोज जरांगे पाटलांची आहे की आम्हाला कुणबी दाखला सरसकट द्या आणि ओबीसी टाका, हे तुम्हाला मान्य आहे का? छातीवर हात ठेवून सांगा. आणि कशाला राष्ट्रवादी आणि शिवसेना, पहिले काँग्रेसने जाहीर करावं, मग बघू काय होते ते. काल पृथ्वीराज चव्हाणांनी सगळ्यांनाच माहिती आहे की हे शक्य नाही आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की याच्यातून समाजामध्ये यादवी निर्माण होईल. सगळ्यांना माहिती आहे की हे कायद्याच्या कसं टिकणार नाही आहे. क्लिअर भूमिका न करता संभ्रम निर्माण करतायत असं तुम्हाला बस. म्हणायचं. मला माझा एक मित्र नेहमी असं म्हणायचा की महाराष्ट्रातल्या एका नेत्याला तुम्ही बरोबर ते ठेवा, नाही त्याला बांधून टाका. तो जेव्हा मोकळा असतो त्यावेळेला सत्ता नसल्यामुळे जेवढे म्हणून अनरेस्ट निर्माण करता येईल तेवढे ते करतात. असं तो माझा मित्र एका नेत्याबद्दल माझ्यापुढे विश्लेषण करतो. सगळं चाललं आहे. कधी MPSC पासून खूप, म्हणजे त्यात इश्यू नसतो असं नाही, पण तो इश्यू सॉल्व करत असताना समाजामध्ये आपण फार मोठा अनरेस्ट, दुही, अंतर निर्माण करत नाही आहोत ना, हे बघण्याचं समाज धुरण्यांचं काम असतं. मला पॉलिटिकल लाभ मिळेल, ओबीसी मराठा होत भांडणं, मला बेनिफिट मिळेल म्हणून कुठला तरी एखादा इश्यू ऑन टेबल सोडवायचाच नाही. सुटला की नवीन काढायचं, सुटला की नवीन काढायचं. त्याने काय निर्माण होतं? अनरेस्ट निर्माण होतं. आणि सत्ता मिळते त्याची काही गॅरंटी नाही आहे. पण तुम्ही एक हुशार असाल तर आम्ही पण 10 हुशार आहोत. आम्ही बघा आता 2 महिन्यात काय करतो. शरद पवार म्हणतात की आम्हाला विधानसभेला 225 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. 288 पण मिळतील काय सांगतात. आशा हा एक शब्द असा आहे, होप, की जो माणसाला राजकारणच काय कशाही विषयात, व्यवसायात, नोकरीत, संसारात, तो त्या आशेसाठी धावायला लावतो. तर ती आशा त्यांना असायला काही अडचण नाही. त्या 225 मध्ये ते कमीच सांगतात. त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी 288 म्हणाला पाहिजे. आता आपण महाविकास आघाडीचं जर बघितलं तर साधारणतः गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा झाला. त्यानंतर राजीव गांधींच्या एका कार्यक्रमात ते मुंबईला आले होते. तेव्हा त्यांनी गळ्यामध्ये काँग्रेसचं उपर्ण सुद्धा घातलं होतं. साधारणतः अशी एक चर्चा चालू आहे आणि मला सुद्धा काही सूत्रांनी माहिती दिली की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत, पण काँग्रेस ते मान्य करायला तयार नाहीये. असं आहे की राजकारणामध्ये कोणी त्याग करायला आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या आत्ता जागा 13+1 हो. 14 झाल्या. यांच्या 9, 18हून 9 झाल्या. राष्ट्रवादीच्या 8, म्हणजे हे आणि शिवसेनेमध्ये 1चाच फरक आहे. अशा वेळेला उद्धवजी तुम्ही किती उत्तम आहात, त्यामुळे आमच्या आमदार कमी आले तरी ना तुम्हीच मुख्यमंत्री असं म्हणायला हे राजकारण आहे. तिथे नंबरचा गेम चालतो. आणि त्या म्हणजे शेवटी शिवसेना BJP वर्षांमध्ये नंबरचाच गेम झाला ना. यामुळे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, म्हणून नारायण राणे मुख्यमंत्री झाले, म्हणून गोपीनाथ मुख्यमंत्री झाले नाहीत. पण तुम्ही काय म्हणालात की एक ज्याचा जास्त तो मुख्यमंत्री. आणि त्यामुळे दरवेळेला तुमचा मुख्यमंत्री झाला, जे 2 वेळा झाले त्यावेळेला, किंवा ज्याला झाला नाही 99ला तेव्हा हाच वाद निर्माण झाला की BJP आणि शिवसेनेमध्ये जास्त अंतर नव्हतं, पण तरी शिवसेना वरचढ होती. हेच गणित किंवा याच्यापेक्षा भीषण गणित, भीषण मारामारी, भीषण राडा हा महाविकासमध्ये होईल ना. आणि साधं लॉजिक फेकलं जाईल, तुम्हारे कितने, तुम्हारे कितने, तुम्हारे कितने. कुठल्याही कारणाने आता लोकसभेचा परफॉर्मन्स पाहता कुठल्याही कारणाने तिघांमध्ये शिवसेनेच्या जास्त जागा येऊच शकत नाहीत. त्या सांगायला भविष्यकाळ लागत नाही. कुठल्याही लॉजिक नाही येऊ शकत. हे बघा, जवळजवळ भांडणं होऊ नयेत म्हणून त्यांना एक माहिती आहे की आपण भांडणं म्हणजे पुन्हा BJPचं सरकार येणं, महायुतीचं सरकार येणं. हे भाऊ भांडूया नको, चला काय करा, तर 90 जागा येणार. हां, एखाद्याला जास्त द्यायचे तर काँग्रेसचे खासदार जास्त आले, त्यांचा स्ट्राईक रेट जास्त, त्यांना जास्त जाणार. 90मध्ये किती मिळवणार उद्धव ठाकरे? त्याला 70 मिळवतील. हां, स्ट्राईक रेट तर लोकसभेमध्ये क्लिअर झाला की तुमचा कमी आहे, एकनाथजींचाच थोडा जास्त आहे. तर मग स्ट्राईक रेट विधानसभेमध्ये काँग्रेसचा जास्त असणार, विधानसभेत राष्ट्रवादीचा जास्त असणार.
स्ट्राईक रेट जर त्यांचा जास्त असेल आणि त्यांचे 2-5 जास्त येणार असतील तर कोण करणार मुख्यमंत्री? हे त्यांना कळत नाही आहे. याचं कारण त्यांना कळून घ्यायचं नाही आहे, पण बाहेरच पडता येत नाही आता. मग जेव्हा त्याच ह्याच्यात राहायचं असतं त्यावेळेला मनाचं समाधान करून घ्यायचं असतं. उद्धव ठाकरे अडकलेत चक्रव्यूहात असं तुम्हाला वाटतं का? थोडं तुमचा प्रश्न खूपच सांभाळून उत्तर देण्याचा आहे. चक्रव्यूहात अडकले. चक्रव्यूहात अडकले याचं कारण आता त्यांचे बरं ते काय केलं, चक्रव्यूहामध्ये अडकणारा जो अभिमन्यू असतो तो चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी ती जी धडपड करतो त्याच्यात तो आधी अडकतो. तसं ते काँग्रेसचा गमशा काय घालता आहेत, परवा कुठे स्टेटमेंट त्यांनी दिलं की बा म्हणजे तर थोडक्यात अल्पसंख्याकांचा अनुनय करणं या विषयात ते इतकी काँग्रेसशी आणि राष्ट्रवादीशी स्पर्धा करतायत त्यामध्ये अधिक अडकत चाललेले आहेत. वन फाईन मॉर्निंग त्यांनी निर्णय केला पाहिजे, त्यांनी करावं की न करावं त्यांचा विषय आहे की चला मी ह्या सगळ्या चुका आता सुधारणार. एका खुर्चीपायी मी हे सगळं केलं की नाही, थोडं ईर्ष्येपायी केलं, थोडं वचपा काढण्यासाठी केलं, थोडं चौदाला तुम्ही म्हणजे आयत्याला युती तोडली काय आता मला दाखवतो असं म्हणून केलं. याच्या करेक्शन्स मी करणार नाही तर माझी पार्टी आणखीन खड्ड्यात जाईल. मला भीती आहे. भीती म्हणजे मी तसा असा राज्यकर्ता आहे की विरोधकाचं सुद्धा वाईट झालं मला नाही सहन होत. मला अशी भीती आहे की यांच्या समजा आता 56 होत्या, हो, विधानसभेला 19ला. राष्ट्रवादीच्या 54 होत्या, इकडे 44 शिवसेनेच्या 44 होत्या, काँग्रेसच्या 44 होत्या. काँग्रेसच्या 44 बरोबर. होत्या. यांच्या 56च्या 25-30 होतील की काय? मग त्यावेळेला एखाद्या वेळेस बरं हे असे आहेत काँग्रेस राष्ट्रवादीवाले, ते त्यांना म्हणतील की तुझ्या 25-30चा मला उपयोग नाही म्हणून दुसराच पार्टनर घेऊन सत्ता बनवतील. काय त्याला वेळ लागणार नाही. त्यामुळे करावी न करावी हे म्हणण्या इतकं सुद्धा मी मोठा माणूस नाही. तुम्ही विचारलं चक्रव्यूहाचा शब्द वाचा तर चक्रव्यूह भेदायचं एकच उत्तर आहे की या सगळ्याला पूर्णविराम देणं. पण आपला विषय चालला आहे प्रामुख्याने की यांना सरकार मिळणार नाही की नाही, ते मुख्यमंत्री होणार की नाही. असं कसं करतील मुख्यमंत्री त्यांना ते? त्यावेळेला केलं, कधी 19ला, याचं कारण तुमची 56 होती. त्यावेळेला केलं याचं कारण त्यांना पर्यायच नव्हतं. त्यांना सत्ता स्थापन करायची होती. हे तुम्हाला सांगतो 19ला जरा यांची तिघांची मिळून 140 झाली नसते ना, कोणी धाडसच केलं. आमचा बॅडलक की त्यांची टोटल तिघांची मिळून 154 व्हायला लागली. काय सरकार फॉर्म करत होतं. आमच्या ज्या 105 आल्या त्याच्याऐवजी आहेत ते 122 आल्या असत्या ना, तर म्हणजे अपक्ष धरून आमच्याकडे 129 होते. तर विषयच संपला होता. म्हणजे आहे ते 122 झालं, 10 जागा जास्त आल्या असताना त्याच्यामुळे हिंमत नव्हती सरकार काढायची. दादा, तुम्ही मागं उद्धव ठाकरेंना भेटला होतात विधान परिषदेच्या निकालाच्या दरम्यान. तेव्हा एक असं चर्चा चालू झाली होती की एखादा धागा तो जोडला जातोय का किंवा काही तशी चर्चा आहेत का? नाही. कसं आहे की प्रसंग न पाहता आपल्याकडे विश्लेषण होतं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदीय कामकाज मंत्र्याने सगळ्या विरोधी पक्षनेता, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांना पुष्पगुच्छ द्यायचा असतो. अधिवेशनाच्या शुभेच्छा. मी नॉर्मली बुके देत नाही. याचं कारण पुष्पगुच्छ हा खराब होऊन जातो आणि मग अनेकांनी माझे आरोप केले की मग तुम्ही माळी समाजाचं नुकसान, काही नुकसान करत नाही. खूप तुम्ही कार्यक्रमाचं डेकोरेशन 100 पटीने करा ना. पण पुष्पगुच्छ देण्यापेक्षा, कारण तो बऱ्याच वेळेला घेऊन ठेवून देतो आपण आणि तो तिथेच कोमेजून जातो. मी त्याच्याऐवजी कॅडबरी देतो. आता ज्या वेळेला मी अंबादास दानवेंना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून कॅडबरी द्यायला गेलो, म्हणजे शुभेच्छा द्यायला गेलो, तर उद्धवजी बसले होते. ते मला म्हणाले आम्हाला नाही देणार का कॅडबरी? मी काढून नाही दिले. आत्ता माझ्या बॅगेत 20 कॅडबरी आहेत, तुम्हाला जाता नाही देतो. तसं मी एक आवाज दिला, स्वप्नील एक कॅडबरी आणखी दिली. तर साधा सरळ प्रसंग होता. त्याला इतकं रंगवलं गेलं की मला अशी शक्यता असली आणि माझ्या केंद्राने आग्रह करला, म्हणजे देवेंजीने आग्रह धरला. मी देवेंजींच्या शब्दाबाहेर महाराष्ट्रातलं राजकारण कणभरी करत नाही. देवेंजी म्हणाले की दादा राजकारण में सारी चीज़ें दिमाग में रखकर आगे जाना ये ठीक नहीं है, लेकिन इसके पहल आप करो. मी करेन. तिथे कॅडबरी तुम्ही पहिल कशाला करेन? कॅडबरी वॉज अ ॲक्सिडेंट. दादा, अजित पवार आणि म्हणजे तुमचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा साधारणतः पुण्यामध्ये एक चर्चा होते की तुमच्यामध्ये वाद आहेत किंवा अंतर्गत स्पर्धा आहे. पण अजित पवार आता जेव्हा सोबत आलेत
तेव्हा त्यांच्या एकत्रित येण्यावरती RSSनं सुद्धा टीका केलेली होती किंवा त्यांच्यामुळे तितकासा फायदा झाला नाही, असा एक सूर भाजपच्या कार्यकर्त्यांचा आहे. तर तुम्हाला भाजपचे एक नेते म्हणून किंवा RSSचे संबंधित असणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी सुद्धा तुमचा संबंध राहिलेला आहे. तर अजित पवारांच्या एकंदर राजकारणाबद्दल काय वाटतं आणि तुमच्या भाजपसोबत येण्याबद्दल? ते कसं आहे की 14ला जसं आम्ही म्हणण्यापेक्षा युती तुटली आणि आम्हाला जागा कमी पडत होत्या. त्यावेळेला युती तुटलेली असताना एकमेकाला खूप शिव्याशाप दिलेला असताना 8-14ची प्रचार सभा, उद्धवजी मोदीजींना काय म्हणाले, मोदीजी कधीच कोणाला असं वाईट बोलत नाहीत, पण मग मोदीजींना बोलले म्हणून मग आम्ही खालचे नेते काय बोललो. तरीही महिन्याभरात शिवसेनेला बरोबर घेऊन सरकार करावं लागलं ना. तुम्ही काय म्हणाल की नाही शिवसेना हिंदुत्वाचं कळलं, पण भांडणं होती ना, मारामारी एकमेकांच्या छाताडावर बसलो होतो आम्ही. किंवा त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल तर शरद पवारांनी घोषित केलं हो. की आम्ही अनकंडिशनल पाठिंबा द्यायला तयार आहोत. शिवसेनेचं सूत जमेपर्यंत आम्हाला तो अनकंडिशनल पाठिंबा स्वीकारावा लागला की नाही लागला. याचं कारण जी देशाची घटना तुम्ही स्वीकारली आहे त्याच्यामध्ये आमचे ना 40 येतात. 40 येतात चांगलं आहे, 40 जणांना 40 चॉकलेट देऊया, पण त्यांनी सरकार येत नाही. आणि मग सरकार येत नाही तर घटनेप्रमाणे त्या राज्याच्या विकासाची किल्ली तुमच्या हातात आहे. तुम्हाला तुमची ध्येय धोरणं राबवता आहेत, तुम्हाला तुमचे कायदे करता येत नाही. त्यामुळे सरकार येणं नाही तर राजकारणात राहू नका. सरकार येण्याला पर्याय नाही आणि ते येताना अशा थोड्याशा आता मला सांगा की मग दोष तुम्ही अटलजी नाही द्याल. 24 जणांना घेऊन तुम्ही का सरकार केलं. पण ते केलं म्हणून अटलजी किती गोष्टी या देशाच्या करू शकले. इथेनॉलपासून ते नॅशनल हायवेपासून त्या कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी त्याने केल्याचं कारण सरकार आलं. आणि ते पहिलं 13 दिवसाचं झालं, मग 13 महिन्याचं झालं, मग 4.5 वर्षाचं झालं. 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने मस्त मान ठोकली आणि काम केलं. 24 जण होते बरोबर. आणि त्यामुळे राजकारणामध्ये जी घटना आपण स्वीकारली त्यात मेजॉरिटी कॅरीज द रूल. आणि ती मेजॉरिटी मिळवण्यासाठी थोड्याफार ॲडजस्टमेंट तुम्हाला कराव्या लागतात. त्यातलीच एक ॲडजस्टमेंट ही अजित पवारांना बरोबर घेणं. मग तुम्ही म्हणाल की एकनाथजींनी तुमचं बरोबर झालं होतं. हो, पण लोकसभेच्या दृष्टीने थोडी अजून भक्कम स्थिती निर्माण करणं आवश्यक होतं. लोकसभा जिंकण्यातून मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार होते. मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाली की देश जगाच्या नकाशावर खूप पुढे जाणार होता. म्हणून नुसतं महाराष्ट्रात सरकार येण्यासाठी नाही, तर दिल्लीत सरकार यावं, मोदीजी पंतप्रधान व्हावे. आणि सगळ्यात महत्त्वाचे मोदीजी BJP नाही, देश जगात पुढे जावा. पण ती स्वीकारलेली ॲडजस्टमेंट होती. त्यांची कार्यपद्धती वेगळी असेल, तर ती कार्यपद्धती वेगळी असली एकत्र काम करण्यात काय अडचण आहे. एखाद्या कॉर्पोरेटमध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची लोकं येतात आणि सकाळी येतात आणि एक कुटुंब म्हणून गावं संध्याकाळी भुरभुर करून घरी जातात. तर त्यांचं आमचं काय 24 तास बरोबर राहण्याचा विषय आहे का. त्यांनी आणि आम्ही एकत्र निर्णय करणं, एकत्र निर्णयाची अंमलबजावणी करणं आणि जेवढा काळ आपलं जमेल तेवढा काळ आपण एकमेकाशी खूप चांगल्या गप्पा, एकमेकाला प्रेम देणं. असहमती आहे त्या विषयामध्ये कुटुंबातही असते ना. नवरा बायकोसुद्धा धोरण ठरवतात की ह्या विषयावर तुझं माझं काही एकमत होणार नाही, तू हा विषय पुन्हा काढू नको असं म्हणतात. बरोबर. आता आपण राजकारणावर बरंच बोललो. मला आता विशेष करून तुमच्या विभागाविषयीचे काही प्रश्न विचारायचे आहेत. आपण उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग साधारणतः गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून सांभाळताय आणि या विभागामार्फत घेण्यात आलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचा. पण दादा, जेवढी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार झाला किंवा ती ज्या पद्धतीनं पोहोचवण्यात आली, तितका प्रचार आपल्या या योजनेचा झाला नाहीये. तर मला आपल्या बोलबिडूच्या प्रेक्षकांमार्फत हे पोहोचवायचं आहे लोकांपर्यंत की नेमकी ही योजना सुचली कशी, त्याची अंमलबजावणी कशी झाली आणि आतापर्यंत काय तुम्हाला रिझल्ट्स मिळत आहेत त्याचे? पहिलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे की ही योजना खूप हिचा बोलबाला झाला तो कॉलेजवर होणार ना. कॉलेजवर मुलींनी सेलिब्रेशन्स केली, मी जातो तर मला राख्या म्हणतात आणि मी एक वेबिनार केला. त्याला 6,000 कॉलेजेस सगळी म्हणून आपली आहेत, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, पॉलिटिक्स, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे 6,000. त्याचं स्टुडंट पॉप्युलेशन साधारण 43 लाख येतं. त्यातली जवळ 4,000 कॉलेज माझ्या वेबिनारला कनेक्ट होती, लाईव्ह कनेक्ट होती आणि 15 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, मॅनेजमेंट असे सगळे म्हणून प्राचार्य वगैरे त्याला कनेक्ट झाले आणि 2 तास माझा वेबिनार चालला. ज्याच्यामध्ये योजना मी समजावून सांगितली. लाईव्ह प्रश्न विचारायला परवानगी दिली. 25-30 प्रश्न मी अटेंड केले आणि त्यामुळे ज्या घटकापर्यंत पोचायला पाहिजे त्या घटकापर्यंत ती पोचली. मुली की ज्यांना असं वाटलं की आता माझं शिक्षण बंद होणार नाही. सुचली कशी? तर परभणी जिल्ह्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिची चिठ्ठी सापडली
ती चिठ्ठी स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी रात्री 2ला मला फोन केला. मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता मी अनेक वेळेला अनुभवतो, अनेक वेळेला. म्हणजे कासावीस होतं. आणि त्याने मला 2ला फोन केला. इथं मुळात त्याने 2ला फोन करणं हे कोणालाच नवीन नाही. कारण ते कधी 4च्या आधी झोपत नाहीत. आणि म्हणजे पहाटे 4ला एखाद्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला ते जातात. ते बिचारा नवरा-बायको डुलक्या काढत त्यांची वाट बघत बसलेले असतात. त्यामुळे मला 2ला फोन करणं विशेष नाही. पण दादा असं-असं झालं आहे आणि काय करता येईल? चिठ्ठीत तिने असं लिहिलं आहे की माझी 50% फी सरकार भरतं, त्याबद्दल सरकारचा आभार. उरलेले 50% काय माझे आईवडील भरू शकत नाही. म्हणून मी 3-4 दिवस सारखं मला वर्गातून बाहेर काढलं जात आहे. त्याच्या अपमानाने मी आत्महत्या करतो. इंग्रजी म्हणाले याच्यात काही कालवे. त्याचं उत्तर एकच आहे की 100% फी माफ करा. कारण उद्या कॅल्क्युलेशन सुरुवात. आणि मग मी कॅल्क्युलेशन सगळं पूर्ण करून मग मी ठरवलं की इतक्या संवेदनशील नेत्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या दिवशीच ही घोषणा करायची. आणि मी जळगावला होतो, जळगाव विद्यापीठामध्ये एकनाथजींचा वाढदिवस. त्या वाढदिवसाची घोषणा केली की एकनाथजींच्या संवेदनशीलतेला एका अर्थाने योजना मी समर्पित करतो आहे की त्यांच्या वाढदिवसाला मी घोषणा करतो की 100% मुलींची फी माफ. आता यात थोडी कन्फ्युजन्स आहेत ती मी तुमच्या माध्यमातून दूर करतो, तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. पहिलं तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची विद्यार्थिनी संख्या, कारण एकतर पुढे जाऊन काही करिअर बऱ्याच वेळेला करायचं नसतं. जवळ गावाच्या तेच कॉलेज कॉलेज असतं. मिळतं. मग इंजिनिअरिंग करायचं पुण्याला जायला लागेल. हं. तर त्या आर्ट्स, सायन्स, कॉमर्समधल्या मुलींची संख्या जास्त असते. त्यांना 2017 साली देवेंद्रजींनी 100% फी माफ केलेली. पण ती असते पण 600, 1000, हो. 1500, 2000 अशी असते. 86, 2200. त्यामुळे जवळजवळ 16 लाख मुली असतील आपल्याकडे, तर त्याच्यातल्या जवळजवळ 12 लाख मुलींचा प्रश्न आधीच देवेंद्रजीने सोडवला होता. मग जिथे हा आत्महत्या करण्याचा विषय येतो तो हाच 4 लाख आहे की जिथे इंजिनिअरिंगची फी 40,000 आहे, मेडिकलची फी 84,000 आहे, प्रायव्हेटला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली तर 2 लाख आहे, प्रायव्हेटला मेडिकलला घेतली तर 10 लाख आहे. तिथे मुद्दा येतो आईवडिलांनी निम्मी फी भरण्याचा. तिथे आपण निम्मी भरतच होतो. हं. मग आपण ठरवलं की त्या 4 लाख अर्थात तर इम्प्रेशन असं निर्माण केलं जातं आहे की आर्ट्स सायन्स कॉमर्सची कुठे फी माफ तुम्ही केली. अरे मग ती आधीच झाली आहे, ती नखे बरोबर असते. ही जी पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, ॲग्री, लॉ, MBA अशांची फी 50% माफ होती, ती 100% माफ केली. आता ते कोर्सेसच अजून सुरू व्हायचे आहेत. तोपर्यंत बोंबाबोंब झाली, मिळत नाही, मिळत नाही, मिळत नाही. अरे बाबा, इंजिनिअरिंगची पहिली कॅपराऊंडची लिस्ट ही काल परवा लागली. हं. त्यातली 80% मुलं अपग्रेडेशन मागतात. त्यामुळे 20%च मुलांनी जाऊन फी भरण्याचा विषय आला आहे. मग ही अपग्रेडेशनवाले मुलं सेकंड राऊंडला पुन्हा एकदा एक 60-65% अपग्रेडेशन मागतात. ही मुलं फी भरायला आता जाणार आहेत. मेडिकलची तर अजून लांबच आहे. हं. खूप लांब आहे. हं. विरोधकांनी सुरू केलं की कॉलेजेस 100-50 पैसे भरा म्हणतात, पैसे भरा म्हणतात. कसे पैसे भरा म्हणतात? ॲडमिशन सुरू नाही झाले अजून. तरी आम्ही एक टोल फ्री नंबर केला. बरं. त्या टोल फ्री नंबरवर आम्ही येणाऱ्या कंप्लेंटवर लगेच काम करतो आहे. सगळ्या जॉईंट डायरेक्टरना असं सांगितलेलं आहे की ज्या कॉलेजमध्ये असं लक्ष येतं त्या कॉलेजमध्ये धाड मारा. हं. कारण त्या कॉलेजवर एक नोडल ऑफिसर अपॉइंट करायचा आहे. 4 मुलींचा एक ग्रुप फॉर्म करायचा आहे. पहिलं विचारा नोडल ऑफिसर अपॉइंट झाला का की जो मुलींना ही स्कीम समजावून सांगेल. 4 मुलींचा ग्रुप फॉर्म झाला का की जे एकमेकीला समजावून सांगतील की स्कीम काय आहे. सेकंड थिंग हे बघा, चला मुलींनो कोणाची फी मागितली सांगा बघू. आता हे खरं आहे की ज्यांची फी भरली जाईल चुकून, उदाहरणार्थ GR निघण्यापूर्वी काही जणांनी भरली असेल. मुळात माझं सहमत आहे की नाही भरली, कारण सुरूच नाही झाली पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल. भरली असेल तर ती सप्टेंबर एंडला जशी कॉलेजेसना न घेतल्यामुळे परत मिळेल, तशी मुलींना त्या मुलीपुरती तिच्या अकाउंटला परत मिळेल. बरं. एवढंच होईल की तिला आता भरावी लागली. पण आत्ता तिला भरावीच लागू नये असा एकनाथजींचा आग्रह आहे, देवेंद्रजींचा आग्रह आहे, अजितदादांचा आग्रह आहे की तिला भरायला असेल तर मग ही कशाला पाहिजे स्कीम. तिने आता भरायचीच नाही. ही आपण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरला रिएम्बर्स करतो. कॉलेजेसचं म्हणणं आहे की आम्हाला कॉलेज चालवणं अशक्य होतं. जसं SNDTला सगळ्या मुलीच आहेत. हो. त्यांचा गल्लाच बंद झाला. हं. त्यामुळे आम्हाला 28 कोटी लागतात. निम्म्या फीमधून का होईना 28 कोटी यायचे, 28 कोटी द्या. आपण त्यांना मग बँकांशी बोलून विदाऊट मॉर्गेज तेवढं लोन देण्याची व्यवस्था केली. बरं. ते 28 कोटी SNDTला हवे आहेत ना, एक तर तुमचे 200 कोटीच्या FD आहेत, मला माहिती आहेत. त्याच्या अगेन्स्ट ओळी काढा. नाही नाही नाही, ते आमच्या जरा अशा आहेत तशात वगैरे, पण नवीन घ्या. आणि त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की यांच्यावर मॉर्गेज मागायचं नाही. मग मुद्दा काय राहतो की त्यांना लगेच पैसे वापरायला मिळाले बँकेकडून, एक ठोक रक्कम.
ऑक्टोबरमध्ये रिएम्बर्समेंट झाली की ती आता बँकांनी आग्रह धरला की हे वेगळं अकाउंट ओपन झालं पाहिजे आणि ह्याच अकाउंटमध्ये आम्ही ते लोन देणार, ते वापरावं त्यांनी आणि ह्याच अकाउंटला तुम्ही स्कॉलरशिप द्यायची. आता छोटासा मुद्दा राहिला आहे की मग तो जो 3-4 महिन्याचा फरक पडला तर व्याज कोणी भरायचं? संस्था चालकांनी एवढं तर करावं. आता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमुळे थोडीशी आर्थिक स्थिती जी आहे ती जरा बरी झाली. पुढच्या वर्षी व्याजसुद्धा तो जो 3-4 महिन्याचा गॅप पडेल, हे बँक लोन देणार, तुम्हाला पैसे मिळाले, तुमचं काम झालं. सरकारने 3-4 महिन्यांनी दिलं तर 3-4 महिन्याचं लोन ऑफ झालं कारण आम्ही अमाऊंट टाकली, व्याज राहिलं, ते सरकारने देण्याचा विचारही भविष्यात करू ना. आता नाही, आता तुम्हाला लोन नको असेल तर तुम्ही कशाला एवढं कॉलेज चालवता? हे बघा, छोट्या कॉलेजची ही सरकारने देण्याची मुलींच्या वतीने जी फी आहे ना, रिएम्बर्समेंट म्हणतो, 20 लाख 22 लाख असते. संस्था चालवता, टाका तुमच्या खिशातले, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मिळणार तुम्हाला. आणि अजून एक तुमच्या विभागातर्फे तुम्ही जी सूचना केली होती ती म्हणजे नॅक संदर्भातली आणि त्या संदर्भात म्हणजे बऱ्याच सूचना तुम्ही ॲक्च्युली केंद्राकडे केल्या होत्या, त्यातल्या काही मान्यसुद्धा झाल्या. तर त्याचा नेमका काय फरक पडला राज्यातल्या कॉलेजेसवरती आणि तुम्ही कुठल्या सूचना केल्या होत्या? नॅक केल्याशिवाय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने हे देऊ नये, ते देऊ नये, ते देऊ नये अशी मोठी यादी दिली. बरोबर. नवीन सब्जेक्ट देऊ नये, ग्रँट देऊ नये आणि त्यामुळे नॅक काय आहे तर नॅक कॉलेजने त्यांची डेव्हलपमेंट करावी, मग अकॅडमिक करावी, इन्फ्रास्ट्रक्चर करावी, याचे गुण असतात. आणि ह्या नॅकच्या भीतीने कॅम्पसेस, त्या कॅम्पसमध्ये शिक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. आपल्या राज्यामध्ये फक्त 1100 कॉलेजेसने केली होती. कॉलेजेस आपल्याकडे 6000 आहेत. आम्ही यातल्या त्रुटी शोधल्या, दोष शोधले, मागण्या शोधल्या, तर असं सापडले की बा 10-10 लाख रुपयाची फी आहे. छोट्या गावातली कॉलेजेस 10 लाख रुपये कुठून आणणार? पहिली मागणी मान्य करून घेतली की बा ही फी तुम्ही घेऊ नका. कशासाठी तुम्ही पैसे घेता? ती कॉलेजेस एवढसा त्यांचा जीव. सेकंड थिंग, याचं जे ग्रेडेशन होतं, त्या ग्रेडेशनमुळे इन्फिरिटी आणि सुपिरियरिटी क्लिअर होते. म्हणजे नॅक ॲक्रेडिटेड फिनिश. ओके. बाकी जे सांगायचं ते त्यांना द्या ढिगभर सूचना की तुम्ही तुमची लायब्ररी नीट करा, तुमची पुस्तकं वाढवा, तुमची लायब्ररी नीट करा, तुमच्या मुलींची लॅबोरेटरी नीट नाही आहे, ते यादी त्यांना. ॲक्रेडिटेड, नॉन ॲक्रेडिटेड असं करा, ते त्यांनी मान्य केलं. परिणामी आपल्या महाराष्ट्रातली 1100च्या अगेन्स्ट 2300 कॉलेजेस आता नॅक ॲक्रेडिटेड झाले. हा इतका मोठा आकडा आहे की संपूर्ण देशभरातल्या त्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी डोळे विस्फारून पाहिले की हे काय आहे. 4 राज्यांनी त्यांचे सेक्रेटरी पाठवले आमच्याकडे अभ्यास करायला की नवीन शैक्षणिक धोरणाची नॉट ओनली दिस 2 पॉईंट्स, नवीन शैक्षणिक धोरणाची 100% अंमलबजावणी आम्ही केली यावर्षी. 100%. जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलं की तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेजवर भर दिला पाहिजे, मातृभाषेवर. आमची महाराष्ट्रातील सगळी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत झाली. ही जी 100% आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी 2 वर्षात केली, कारण उद्धवजींच्या काळामध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण असं बांधून ठेवलं होतं की केंद्राने सांगितलेलं आम्ही काही करणार नाही. ते सरकार आल्यानंतर मी सुरू केलं, 2 वर्षामध्ये 100% केलं. याचा अभ्यास करायला 4 राज्यांनी त्यांचे सेक्रेटरी पाठवले. आता अगदी शेवटाकडे येतोय आपण. माझा दादा तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आत्ता राज्यामध्ये असे अनेक कार्यकर्ते किंवा नेते असतात जे सत्ता आली किंवा आजूबाजूला थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण दिसायला लागलं, काही छोटी मोठी पदं मिळाली तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी करताना दिसतात. म्हणजे गाड्या घेणं असेल किंवा तो सत्तेचा एक माज अनेकांच्या चेहऱ्यावर दिसतो. पण तुमच्या बाबतीत आम्हाला ते कधीच दिसत नाही. म्हणजे तुम्ही अजूनसुद्धा साध्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करता. म्हणजे मला जितकं माहिती आहे की तुम्ही आजही महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जाता. मुंबई कोल्हापूर हा प्रवास तुमचा तसाच असतो. तर तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून अशा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काय सांगाल की यशसुद्धा जे असतं ते कसं हँडल करायचं असतं आणि साधं राहणीमान या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायच्या? थोडासा त्याच्यात अध्यात्म डोकावेल तर ते असं आहे की 5000 वर्षाच्या इतिहासात, ते 5000 वर्षाच्या इतिहासात ज्ञात आहे. त्याच्या आधी झाला आहे की नाही, दंतकथा आहेत का असं आपण म्हणतो. 5000 वर्षात ज्ञात आहे. शिवाजी महाराज होऊन गेले की झाले, ज्ञानेश्वर झाले की नाही आणि तुकाराम झाले की नाही, सगळं असं दिसतंय काल परवा झालं. त्यात माणसाचे अवयव कधी बदललेच नाही आणि त्या अवयवाला काय आवडतं आणि काय आवडत नाही हेही बदललं नाही. त्या अवयवांमधल्या डोळ्याला नेहमी चांगलंच बघणं आवडतं. काय झालं, ते मध्ये 3000 साली ना डोळ्यांना वाईट बघणं फारच आवडायचं, असं काही झालं नाही. त्यामुळे जर इंद्रिय तीच आहेत, त्यांना आवडणं नावडणं तेच आहे, तर त्याच्यातलं चांगलं वागणंच आवडतं डोळ्यांना. उद्धटपणा आवडत, हे फारच ॲटिट्यूड आहे याच्यामध्ये, हे बोलू नको असंच आपण म्हणतो. आणि त्यामुळे नेत्यांनी आपण जे नॅचरली आहोत
ते बदलताच कामा नये. म्हणजे अगदी कपड्यांपासून, गाड्यांपासून, राहणीमानापासून, सगळ्यात म्हणजे वागण्यापासून. तुमची गाडी कार्यकर्ता दिसल्यानंतर थांबलीच पाहिजे, काच खालीच गेली पाहिजे. ते त्याला आवडतं. हं. असं झालं आहे का अलीकडे ना तुम्ही उद्धम वागलात ना तुम्ही जास्त लीडर वाटता. तर नाही झालेलं आहे. कुठल्याही पक्षात जा, शेवटी काँग्रेसमध्ये असा उद्धमपणा वाढला आणि त्यांची अशी अवनत स्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा आता खूप करेक्शन करणं सुरू झालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखं, भाजपसारखं जनसंपर्क सुरू झाला आहे. बूथ संपर्क, ते जयंत पाटील बूथची भाषा बोलायला लागले. त्याचं कारण हेच लोकांना आवडतं. आणि त्यामुळे मी माझा स्थायीभावच असा केलेला आहे, की सगळं जे आहे ते अळवावरचं पाणी आहे. मग मी आणखीन त्याला आध्यात्मिकता अशी जोडतो, की बा धीरूभाई अंबानींनी सगळे पैसे कमवल्यानंतर एक विमान ते डेव्हलप असं करू शकले नाही, की ज्यातून जाताना पैसे घेऊन जाता येईल. त्यांना हे सगळं मुकेश अंबानीसाठी सोडून जावं लागलं. मुकेश अंबानी सारख्याच्या माणसाचं ते कसलं झालं ऑपरेशन नाही माहिती आहे, पण ते खूप मोठं ऑपरेशन मुकेशभाई अंबानींनाही फेस करावं लागलं. मुकेशभाईंच्या मुलालासुद्धा त्याचं वजन कमी करण्यासाठी मेहनतच घ्यावी लागली. तर पैसे आहेत ना त्याच्यामुळे इकडे एक लाव, नाही ना इकडे नाही लावलं, की झाला शेरिंग, असं नाही झाला. मेहनतच घ्यावी लागली. आणि त्यामुळे माणूस हा केवळ पार्श्वभूमीमुळे लहान मोठा झाला, तो माणूसच आहे. त्याच्यातली ती पार्श्वभूमी काढून घेतली. उद्या समजा माझ्याकडून ही सगळी सत्ता काढून घेतली तर आय एम नॉर्मल मॅन. मग नॉर्मल मॅन म्हणून लोकांनी असं म्हणायचं काय, हां आता बघतो हां. शेवटचा प्रश्न दादा, आता गेल्या विधानसभेला तुम्ही कोथरूडमध्ये आलात तेव्हा कुठंतरी एक बाहेरून आलेला उमेदवार म्हणून तसा प्रचार करण्यात आला, पक्षातले बाहेरचे लोक. पण त्यानंतर या 5 वर्षामध्ये तुम्ही कोथरूडकरांचे दादा झालेला आहात. आता तुम्ही इथं स्थायिक आहात गेली 5 वर्ष. तर हे कसं जमवून आणलं तुम्ही आणि कोथरूडकरांनी तुम्हाला कसं स्वीकारलं? मुळात बाहेरून आलो ही ओरडच चुकीची होती. त्याचं कारण मी 12 वर्ष 2 टर्म पुणे पदवीधरचाच आमदार होतो. बरोबर, हो. त्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. हं. त्याचं नावच होतं पुणे पदवीधर. कोल्हापूरला राहत होतो, पण सारखा फिरत होतो. हे पण हे अलीकडे झालं. 82 ते 95 13 वर्ष मी विद्यार्थी परिषदेचा महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा हं. हे 4 राज्याचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी होतो. महिन्यातून 3 वेळा मला पुण्यात यावं लागायचं. ते सर्कल होतं महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा. त्यात महाराष्ट्रात मला जवळजवळ महिन्यातून 3 वेळा यावं लागायचं. पुण्यातली आजही वाढलेल्या पुण्याची सुद्धा गल्ली गल्ली मला एवढी माहिती आहे ना, चॅलेंज आहे आपलं, की कोणीतरी मला सांगायचं की नाही तू जरा त्या कसब्यामध्ये या गल्लीत जाशील का, तर मी म्हणून की चला मी तुला घेऊन जातो. त्यामुळे बाहेरून आल्याचा विषय नव्हता. मुळात बाहेरून येण्यामध्ये मला काही हौस नव्हती. मी कोल्हापूर जिल्ह्यात 4-4 जागांवर निवडून येऊ शकतो असा थेट गृह खात्याचा रिपोर्ट होता. काही भीषण डोळ्यासमोर असल्यामुळे अमित भाई असं म्हणाले, "अब अभी पुन्हा में जाओ." मी त्यांना विनंती केली की या वयात आता मी फॅमिली नाही शिफ्ट करणार. तर म्हणाले, "काय को फॅमिली जो करना है करो, लेकिन आपको पुन्हा लढना पडेगा." मी वारंवार माझ्या सगळ्या असा विरोध करणाऱ्या नेत्यांना समजावून सांगत होतो की मी माझ्या हौसेने नाही आलो आहे. तुझं अमित भाईने कन्व्हिन्स करा. मी चाललो कोल्हापूरला. बोला तू माझं कामच कराल. मी चाललो कोल्हापूरला. पण काही जण कन्व्हिन्स झाले, काही नाही झाले आणि बाहेरचा केला, पण विजयी झालो. मग मी बाहेरच्याचं आधी इतका वेळ येऊनही बाहेरचा म्हणत असतील तर काय केल्याने हा शिक्का बसेल? 23 दिवस मी घरी जात नाही. बरोबर. काल मी 23 दिवसानंतर घरी गेलो. सगळा वेळ इथे काम. अहो, बायको इथे येईल, ती येते खूप कार्यक्रमांना येते वगैरे. आता तिची आई आजारी असल्यामुळे प्रवास कमी झाला. माझ्यापेक्षा जास्त प्रवासी ती आहे. तिचं लीडिंग कॉस्ट ऑडिटर. या देशातल्या सगळ्या टॉपमोस्ट फार्मास्युटिकल कंपनीचा ऑडिट तिच्याकडे आहे. बरं. आता आई आजारी असल्यामुळे ती येत नाही. आधी माझी आई आजारी होती. पण मी मॅक्झिमम वेळ कोथरूडकरांना अवेलेबल राहायला सुरुवात केली. माझं मतदान यादीतलं नाव काढून कोथरूडच्या यादीत आणलं. त्याचं कार्ड आहे माझ्या खिशामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जिथे जाईन तिथे असं विचार करतो की हे माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझी मुलगी असेल, माझा मुलगा असेल, माझी आई असेल, त्यांना जे जे मला द्यायला पाहिजे किंवा जे जे देण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेन, पार्ट टाईम नोकरी करेन, जास्त पैसा कमवेन, मुलीला चांगलं करू शकेन, ते मला इतरांच्या कुटुंबासाठी करता आलं पाहिजे. आणि ह्या लॉजिकने मी तुफान कामं सुरू केली. जो म्हणेल तो प्रस्ताव कार्यकर्त्याने आणायचा. आत्ता काही जण आले होते की त्यांचं म्हणणं असं आहे की या फलाण्या ठिकाणी आपल्याला यात्रींसाठी म्हणजे प्रवासींसाठी, पर्यटनासाठी येण्यासाठी एक भवन बांधायचं. जगह आहे. चला उद्या सुरू करा काम. का?
ती त्यांची बरेच दिवसाची राहिलेली एका अर्थाने इच्छा होती की आपण प्लॉट घेऊन 2 वर्ष झाले बांधकाम होत नाही. पासून दे एक प्रकल्प मी जो आता मानसीवरून सुरू केला. माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही एकदा या. कळेवाडीमध्ये हा प्रकल्प चालतो. ज्यात आम्ही माझ्या घरी मुलगी असती तर मी त्याला जे दिलं असतं ते कळेवाडीतल्या मुलीला द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, तिचं मी थरो म्हणजे टोटल मेडिकल चेकअप केलं. त्याच्या आधारे टॉनिक्स आणि ताकदीच्या गोळ्या सुरू केल्या. योगा सुरू केलं. योगानंतर डायटिशियनने सांगितलेलं खाणं सुरू केलं. की यानं शेंगदाण्याचा लाडू दिला पाहिजे, यानं अंडं दिलं पाहिजे, ते सुरू केलं. इतकंच नाही तर त्यांना महिन्यातून एकदा आउटिंग पाहिजे म्हणून एकदा पहिल्या सुरू झालेल्या एका फार्म हाऊसवर तिथे सगळ्या प्रकारचे गेम्स आहेत तिथे नेलं. आता दर महिन्याला एक सिनेमा दाखवणार आहे ते. ब्युटी पार्लर त्यांना दर 3 महिन्याने आणि डेंटिस्टकडून दात क्लीन करून घेणं दर 6 महिन्याने. या सगळ्या गोष्टीचं पॅकेज घेऊन मी केळवडीत गेलो. 100 मुली आहेत. बरं. 100 मुली आहेत. मग त्यांना योगासाठी ट्रॅकसूट, माझी मुलगी योगाला गेली 10 वेळा म्हटलं बाबा मला ट्रॅकसूट पाहिजे. मग ते योगा टीचरने सांगितलं ट्रॅकसूटवर योगा नीट होत नाही, वर एक टी शर्ट पाहिजे. मग ट्रॅकसूट घेतल्यानंतर मग डिमांड आली की टी शर्ट लागेल. तर मी टी शर्ट सगळ्यांना घेतले. तर अशा पद्धतीने मी कुटुंब म्हणून तो विषय सुरू केला. आणि आता अशी स्थिती आहे की आय एम नॉट ओन्ली कोथरूडकर, आय एम अ फॅमिली मेंबर ऑफ कोथरूडकर. तर मला काहीच अडचण नाही. येस. तर साधारणतः आपण दादांशी अगदी राज्याच्या राजकारणापासून ते निवडणुकांविषयी काही चर्चा होते. जसं दादांनी सांगितलं की निवडणुका या ठरलेल्या वेळेतच होणार आहेत हे त्यांचं वाक्य होतं. आणि त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विधानसभेवर होणारा इफेक्ट असेल किंवा भाजप कशा पद्धतीनं आपलं कमबॅक करणार आहे येत्या विधानसभेला त्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. आणखी कोणकोणत्या नेत्यांच्या मुलाखती तुम्हाला बोलबिडूवरती पाहायच्या आहेत त्या संदर्भात सुद्धा कमेंट्स करा. आणि अर्थात अशाच मुलाखतींसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.